नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. कदाचित भाग 3. आज 6 वर्ष झाली. समीक्षा कुठे असेल काय माहीत. अमित विचार करत उभा होता बाल्कनीमध्ये. 6 वर्ष ती कुठे गायब झाली. अचानक अमित त्या धक्क्यातून बाहेर आला होता, पण तो तिला विसरू शकला नव्हता. कुठूनही तिची बातमी आली की तो तिथे जायचा, अगदी लगेच. गेल्या 6 वर्षात अर्धे भारत भ्रमण केले होते त्याने. मनापासून प्रेम केलं होतं त्याने. तिला शोधण्यात त्याने इतका वेळ घालवला होता. त्यात त्याचं कविता लिहिणं, लव्ह स्टोरी करणे कधीच मागे पडलं होतं. फक्त समीक्षाला शोधायचं हेच त्याला माहीत होतं. रात्रीचे 12 वाजले होते. अमितला काहीही झोप येत नव्हती. पाऊस तसाच पडत होता. त्याला एकदम आठवलं, पहिली भेट पावसात झाली होती. मैत्री पावसात झाली होती. प्रेम कळलं तेव्हाही पाऊस होताच, आणि ती गेली तेव्हा सुद्धा पाऊसच होता. इनफॅक्ट आपण पावसाला जबाबदार धरत आहोत या सगळ्यासाठी. तरीही पाऊस का आवडतो मला, या गोष्टीवर त्याला हसायला आलं. तो तसाच उभा होता, पावसाला बघत. तितक्यात फोन वाजला. तसा अमित वर्तमान काळात परतला. त्याच्या मित्राचा फोन होता, पुण्यावरून. तो पुण्याला जॉबला होता. एवढ्या रात्री काय काम असेल याचं. हॅलो हॅलो अमित. अरे अमित, जागा आहेस का? हो. अरे काय झालं? अरे गोष्ट सांगायची आहे. सांग ना. तुझा आवाज बरोबर येत नाही. ऐक जरा, नाहीतर फोन बंद होईल. हा सांग. मला पुण्याला आपली समीक्षा भेटली होती रे. काय? आणि फोन कट झाला. समीक्षा भेटलेली पुण्याला? थोडा वेळ अमित तसाच उभा होता, गोंधळलेला. काहीच कळत नाही त्याला. अचानक एक वीज कडाडली. तसा अमित दचकला. बापरे, किती मोठ्याने वीज कडाडली. पडली असेल कुठेतरी नक्कीच. अमित भानावर आला. आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत? खरंच फोन आलेला की भास झाला काहीच समजत नव्हतं. अशातच 10 मिनिटं गेली. फोन काही वाजला नाही. आपल्याला भास झाला असणार असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला. हॅलो. अरे अमित. हॅलो. अरे आहेस का अमित? हो हो आहे. बोल बोल. मला वाटलं भास झाला मला. अरे माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे रे, म्हणून कट झाला. अरे तू काहीतरी सांगत होतास ना. अरे आपली समीक्षा भेटली होती पुण्याला. कोण? अरे आपली समू. पुन्हा एकदा वीज कडाडली आणि सगळं शांत झालेलं. हॅलो हॅलो. अमित फोन पकडून तसाच उभा होता, कुठेतरी हरवून गेलेला. हॅलो हॅलो. अमित खरंच भेटली का रे ती? अमित पुन्हा भानावर आला. कशी आहे रे ती? छान आहे, पहिल्यासारखीच. विचारत होती सगळ्यांना, आणि तुलाही विचारलं तिने अमित कसा आहे म्हणून. टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात. अजूनही लक्षात आहे मी तिच्या. अमित मनातल्या मनात बोलला. जास्त काही बोलली नाही. हाईत होती. मी तुझा नंबर दिला आहे, करेल बोलली फोन तुला. आणि फोन पुन्हा कट झाला. समीक्षा भेटली होती माझी समू. अमितला विश्वासच बसत नव्हता. पण समीक्षाचा कधी फोन येणार हे तो बोललाच नाही. मग अमित त्याला फोन करायला लागला. त्याचा फोन बंद. खूप वेळा ट्राय केला पण व्यर्थ. थोड्या वेळाने अमित शांत बसला. रात्रीचे 12:30 वाजले होते. इतक्यात फोन वाजला. बरं झालं यानेच कॉल केला परत, पण अनोळखी नंबर होता. हॅलो हॅलो. अरे बोल ना. पलीकडून काही आवाजच आला नाही. फोन तर चालू होता. हॅलो अमित. हळूच आवाज आला फोनमधून. तो आवाज. अमित स्तब्ध झाला. 6 वर्षानंतर त्याने तो आवाज ऐकला होता. हॅलो अमित, आहेस ना रे? ओळखलंस का? तुला कसं विसरणार. कसा आहेस? ठीक आहे. तू कशी आहेस? बरी आहे. आणि दोघेही गप्प. खूप वेळ दोघेही काहीही बोलले नाही. एकदम अमित बोला. मला तुला भेटायचं आहे. कधी भेटशील? मलाही भेटायचं आहे तुला. मी सध्या पुण्यात आहे. येशील पुण्याला? येईन ना. कधी आणि कुठे सांग. पुणे स्टेशनला भेटूया. येशील स्टेशनला? सकाळी 11 वाजता. आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या शेवटला एक लाकडी बाक आहे, तेथे भेटूया. असे बोलून तिने फोन ठेवून दिला. अमितला तर आपण समीक्षा बरोबर बोललो हे खरंच वाटत नव्हतं. तेवढ्यात त्याला आठवलं, उद्या पुण्याला जायचे आहे. गाडीची वेळ बघितली पाहिजे. नेटवर त्याने वेळ बघितली. सकाळी 6ची गाडी होती मुंबईवरून. बस हीच गाडी पकडायची आणि समीक्षाला भेटायला जायची. खूप खुश होता तो. कुठल्या तरी मोठा खजिना हाती लागला होता जणू काही. उद्या सकाळी 6 वाजता जायचे होते, पण त्याला झोपच येईल तर समीक्षाला भेटणार या आनंदात त्याला झोपच लागत नव्हती. झोप येत नाही म्हणून त्याने त्याची जुनी बॅग उघडली.
त्यात सर्व जुन्या गोष्टी होत्या. त्यात आठवणीच होत्या त्याच्या. कॉलेजच्या वस्तू समीक्षाने दिलेल्या तो त्या बघत बसला. त्याची जुनी डायरी सुद्धा होती. त्यात तो दिवसाच्या महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवायचा. डायरी उघडून वाचू लागला तो. खूप काही गोष्टी होत्या त्यात. मोगऱ्याचं एक सुकलेलं फुलही होतं त्यात. समीक्षाला मोगरा खूप आवडायचा ना. एकदा तिच्या डोक्यातील फूल अमितने गपचूप काढून त्याच्या डायरीमध्ये ठेवलं होतं. तिला ते कळलंच नव्हतं. किती मजा करायचो आम्ही कॉलेजमध्ये. अमित रमून गेला आठवणीत. एका पानावर समीक्षाने गाणं लिहून ठेवलं होतं. किती छान अक्षर होतं तिचं. गाण्यावरून त्याला आठवलं त्यांचा ग्रुप सर्वात आधी वर्गात येऊन बसायचा. अगदी 1 तास अगोदर. मग त्यांची गाणी सुरू व्हायची. ग्रुपने प्रत्येकाला एक एक गाणं ठरवलं होतं. मग तो किंवा ती उशिरा आली की ते गाणं सगळा ग्रुप म्हणायचे. तसं अमित आणि समीक्षाला सुद्धा गाणं ठरलं होतं. पण ती दोघं एकमेकांसाठी गाणी म्हणायची. तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला. हे गाणं अमित म्हणायचं समीक्षासाठी. ये लडका है दीवाना गाणं अमितसाठी निवडलं होतं समीक्षाने. समीक्षाला ते गाणं आवडायचं. त्यापेक्षा ते गाणं अमितसाठी म्हणतो आहे हे जास्त आवडायचे. म्हणून कधी कधी ती मुद्दाम उशिरा यायची वर्गात. अर्थातच अमितलाही ते माहीत होतं. इनफॅक्ट सगळ्या ग्रुपला माहीत होतं. अमितला हसायला आलं. किती दिवसानंतर तो हसला होता मनापासून. पुढे पान उलटत गेला तर त्याला एक फोटो सापडला. ग्रुप फोटो. केवढा ग्रुप होता त्यांचा. 40 जणांचा नाही 39चा. एक जण नंतर सोडून गेलेला. ते सुद्धा त्याला आठवलं. जगदीश नाव होतं त्याचं. तो हो आम्ही सगळे त्याला जग्गू म्हणायचो. तसा तो चांगला होता पण त्याला एक वाईट सवय होती. कोणाचीही मस्करी करायचा तो. त्याला अमितने खूप वेळा समजावलं होतं. तो काही ऐकलं नाही. त्याने एकदा समीक्षाची मस्करी केली. ते काही अमितला आवडलं नव्हतं. परंतु मित्र असल्याने तो काहीच बोलला नाही. पुन्हा एकदा त्याने समीक्षाची मस्करी केली. तेव्हा अमितला राग आला. रागाच्या भरात त्याने जगदीशला बोलला, उद्यापासून तू आमच्यात राहणार नाहीस, समजलं? अरे एका मुलीसाठी तू मला ग्रुप बाहेर काढतोयस. काय मोठी शहाणी लागून गेली आहे ती. असा तो बोलला आणि खाडकन कसली थोबाडीत मारली अमितने त्याच्या. इतका जोर होता त्यात की त्याचा ओठ फुटून रक्त आलं. एक दातही पडला. अमितचा तो पवित्र पाहून जगदीश पळून गेला. तो नंतर काही त्याच्या समोर कधी आलाच नाही. क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया.